महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। नवसाला पावणारे नवलनगर येथील ओंकारेश्वर महादेव देवस्थान। तालुक्यातील नवलनगर येथील इच्छामणी ओंकारेश्वर महादेव मंदिर देवस्थान गेल्या कित्येक वर्षापासून भक्तांच्या अफाट अशा श्रद्धेचे स्थान बनले आहे। धुळ्यापासून 16 किलोमीटर तर जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरपासून 20 किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे। अत्यंत प्राचीन असे हे देवस्थान आहे। खानदेशातील अत्यंत लोकप्रिय अशा लोकनाट्य तमाशा मंडळाचे मालक कैलासवासी उत्तम नथू गोपाळ व कैलासवासी पुनाबाई उत्तम गोपाळ या भाविक दाम्पत्याच्या शेतात हे मंदिर असून त्यांनी खऱ्या अर्थाने देवस्थानचा जीर्णोद्धार करून खानदेशातील भाविक भक्तांची सोय करून दिली। दरवर्षी महाशिवरात्रीला देवाची यात्रा भरते। रात्रभर जागरण तसेच तमाशा फड तसेच महाप्रसादाचे आयोजन केले जाते। जवळच असलेल्या नावरी गावचे नागरिक तसेच कैलासवासी उत्तम गोपाळ व पुनाबाई गोपाळ यांचे पुत्र शेषराव गोपाळ, राजेंद्र गोपाळ, स्नुषा मीनाबाई गोपाळ यांचा यात हिरिरीने सहभाग असतो। पंचक्रोशीतील नवलनगर, सातरणे, नावरी येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात। गेल्या काही वर्षांपासून हे देवस्थान खानदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे। श्रावण महिन्यात येथे दर सोमवारी मोठी गर्दी असते। नवस तसेच विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम इथे पार पाडले जातात। श्री शिवानंद महाराज हे मंदिराचे पुजारी असून गेल्या 20 वर्षांपासून ते देवासाठी आपली सेवा देत आहेत। पूर्वी भाविकांना मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता। राजेंद्र गोपाळ यांनी ही निकड ओळखली आणि त्यांच्या शेतातून त्यांनी भाविकांसाठी रस्ता उपलब्ध करून दिला। बांधावरून भांडणे होण्याच्या काळात राजेंद्र गोपाळ यांची ही कृती निश्चितच प्रेरणादायी आहे। राजेंद्र गोपाळ यांचे मोठे बंधू शेषराव गोपाळ खानदेशातील नावाजलेले तमाशा फड मालक आहेत। ओंकारेश्वर महादेवांच्या कृपेमुळेच मला हे यश मिळाले आहे असे ते नम्रपणे नमूद करतात। ओंकारेश्वर महादेव देवस्थान अत्यंत समृद्ध अशा वनराईने नटलेले आहे। विविध प्रकारची फळझाडे आणि फुलझाडे परिसराची शोभा वाढवत आहेत। मंदिराचे पुजारी शिवानंद महाराज हे रात्रंदिवस या झाडांची निगा ठेवत आहेत। सुमारे 200 वर्ष जुन्या वडाच्या छायेत हे मंदिर असून वडाचे झाड एवढे जुने असूनही आजही त्याच दिमाखात तग धरून उभे आहे। मंदिराच्या मागील बाजूस अत्यंत जुनी विहीर असून कितीही उन्हाळा किंवा दुष्काळ असला तरी या विहिरीचे पाणी कधीही आटत नाही असे म्हटले जाते। गेल्या काही वर्षांपूर्वी या देवस्थानचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे। शेतमालक राजेंद्र गोपाळ, मीनाबाई गोपाळ तसेच नावरी गावचे ग्रामस्थ यांनी यासाठी पुढाकार घेतला होता। मंदिर पुन्हा नव्याने बांधण्यात आले असून मंदिरासमोर प्रशस्त असा सभामंडप वजा ओटा आहे। समोरच होम हवनासाठी चौथरा बांधण्यात आला आहे। संपूर्ण मंदिर परिसराला सुशोभित करण्यात आले आहे। भक्ती, श्रद्धा आणि भावना यांचा अद्भुत संगम असलेले हे देवस्थान भाविकांसाठी अत्यंत आत्मिक समाधानाचे ठरत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी अशोक गोपाळ सह तृप्ती भोईर, धुळे। हे आमचं ओंकारेश्वर महादेव मंदिर आहे। याला नवसा महादेव असं म्हणतात। हे नवलनगर नावऱ्या रस्त्याला आहे, मोवाडी रस्त्याला। 200-250 वर्षाचं प्राचीन मंदिर आहे। प्राचीन ज्योतिर्लिंग आहे फार। इथं मानता येतात, नवस येतात भरपूर। हे ज्या बाईला लेकरं बाई निवड काही कुणाचं कशाचे प्रश्न राहतात, कुणाचे कशाचे प्रश्न राहतात, ते पूर्ण होतात। मग ते नवस येतात, वरण भात बट्टी भाजीचे असे नवस येतात तर सोमवारी या श्रावण महिन्यात नवस चालू होऊन जातात, ते फेडतात। हे फार जुनं मंदिर आहे। नवसा महादेव म्हणतात याला, ओंकारेश्वर महादेव नामकरण केलं आहे तर फार जुनं आहे। इथं वडाचा झाडाला गणपती प्रगट झाला आहे। नंतर गोरखनाथ बाबाची स्थापना केली आहे, म्हणजे प्राचीन आहे। तर इथं तुम्ही दर्शनाला या, फार जुनं आहे। दुरून दुरून येतात लोक, तुम्ही पण दर्शनाला या। तुमचे भाविक भक्त मंडळी महाशिवरात्री तेच तुम्ही येण्याची कृपा करा। आणि माझे नाव शिवानंद महाराज आहे। मी इथं 20 वर्ष झाले मला सेवेला। पहिल्यांदा उघडी पिंड होती, नंतर मंदिर बनवलं, वटा बनवला, आता मस्त प्रख्यात झालं। हे मोवाडी रस्त्याला नावरी नावरी नवलनगर या परिसराचे मंदिर आहे, सार्वजनिक आहे। आणि पुनाबाईच्या शेतात आहे। पुनाबाईच्या शेतात राजू गोपाळ म्हणून यांच्या शेतात आहे, प्राचीन मंदिर आहे। तुम्ही येण्याची कृपा करा। रोडामध्ये आहे, असं मेन रोडच्या थोडी मध्ये यावं लागतं। नारळांचे झाडं लावलेले आहेत। ओंकारेश्वर महादेव इच्छामणी महादेव मंदिर असं नाव आहे याचं। तरी तुम्ही या। नमस्कार भाऊ, नमस्कार।